जर इन्व्हर्टरचा डिस्प्ले चालू नाही झाला DC स्विच ऑन केल्यानंतर, तर पहिल्यांदा काय चेक करायचं ते सांगतो. पहिल्यांदा DCDBमध्ये तुमचा इनपुट आलेला असतो, पॅनलकडून आलेले स्ट्रेन. इनपुट साईडला पहिल्यांदा व्होल्टेज चेक करा. व्होल्टेज आपलं प्रॉपर बरोबर दाखवतोय 201 व्होल्ट. इनपुटला चेक केल्यानंतर आउटपुटला पण व्होल्टेज चेक करा. आउटपुटला पण व्होल्टेज दाखवतोय. त्याच्यानंतर तुम्ही इन्व्हर्टरचा ज्यावेळेस DC स्विच ऑन करता, DC स्विच ऑन केल्यानंतर इन्व्हर्टरचा जर डिस्प्ले आला नाही, तर त्यावेळेस तुम्ही DCDBमध्ये इनपुट आउटपुट दोन्ही साईडला व्होल्टेज चेक करा. व्होल्टेज तुमचं ड्रॉप झालं आहे, व्होल्टेज 0.8 दाखवतं आहे. त्यावेळेस काय करायचं, त्यावेळेस तुमची पहिल्यांदा प्लस मायनस जी पॉलॅरिटी आहे, ती प्लस मायनस पॉलॅरिटी इन्व्हर्टरला बरोबर लागलेली आहे का नाही ते पहिल्यांदा चेक करा. ते चेक केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल लगेच, ज्यावेळेस DC स्विच ऑफ करता तुम्हाला परत व्होल्टेज बरोबर दाखवतं आहे. त्याच्यानंतर ज्यावेळेस ऑन करता त्यावेळेस व्होल्टेज पूर्ण ड्रॉप होतं. त्यावेळेस प्लस मायनस ही पॉलॅरिटी तुम्ही चेक केल्यानंतर प्लस मायनस इन्व्हर्टरचा DC स्विच ऑफ करून प्लस मायनस प्लसच्या जागेवर प्लस आणि मायनसच्या जागेवर मायनस लावा. आता DC स्विच ऑन करा. इन्व्हर्टरचा डिस्प्ले ऑन झाला. इन्व्हर्टरला DC सप्लाय दिला, AC सप्लाय दिला. आता इन्व्हर्टरचा DC स्विच ऑन करू. इन्व्हर्टरचा DC स्विच ऑन केला तरी पण इन्व्हर्टरचा डिस्प्ले येत नाही. अशा वेळेस काय चेक करायचं, तर तुमचे पहिल्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं पॉलॅरिटी चेंज होते किंवा इन्व्हर्टरचा MPPT शॉर्ट होतो, त्यामुळे डिस्प्ले येत नाही. तिसरी गोष्ट अशी चेक करायची की तुमचे MC4 कनेक्टर प्रॉपर क्रीम झाला आहे का, प्रॉपर बसला आहे का, प्रॉपर लॉक झाला आहे का, या 3 गोष्टी चेक करा. तुमचा MC4 कनेक्टर लॉक झालेला नाही, त्यामुळे इन्व्हर्टरचा डिस्प्ले येत नाही. MC4 लॉक करताना प्रेस करताना आवाज आला पाहिजे, तोपर्यंत प्रेस करा. आवाज आला, तुमचा MC4 आत्ता लॉक झाला. आता MC4 आपण परत इन्व्हर्टरला लावून टाकू. आता इन्व्हर्टरचा DC स्विच ऑन केला. इन्व्हर्टरचा डिस्प्ले चालू झाला. व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे ज्यावेळेस आपण व्होल्टेज चेक केलं त्यावेळेस व्होल्टेज ड्रॉप झालं. त्याचं कारण की तुमची पॉलॅरिटी चेंज झाली होती. सेम जर प्रॉब्लेम तसाच असेल तरी पण तुम्ही पॉलॅरिटी प्लस मायनस बरोबर लावला, इन्व्हर्टरला प्लस मायनस बरोबर लावला, DCDB प्लस मायनस बरोबर लावला, तरीसुद्धा जर डिस्प्ले येत नसेल तर इन्व्हर्टरचा मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट असू शकतो, इन्व्हर्टरचा MPPT शॉर्ट असू शकतो. त्यामुळे सुद्धा इन्व्हर्टरचा डिस्प्ले ऑन होत नाही. आता तिसरं एक कारण आहे इन्व्हर्टरचा डिस्प्ले न येण्याचं, जर तुमचा MC4 कनेक्टर जर व्यवस्थित क्रिम्प नसेल केला,